नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ. आपल्या रस्त्याची प्रगती आमदारसाहेब पाहिल्यानंतर मला वाटतंय आमच्या जिल्ह्यात जर असता तर आम्ही काही त्या अधिकाऱ्याला सोडणार नसता आणि कॉन्ट्रॅक्टरला जर सोडणार नसता. खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे पालकमंत्री व्यथित. पालकमंत्र्यांच्या तीव्र नाराजीनंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी खडबडून जागे होत दिली प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्याची झालेली अत्यंत दयनीय अवस्था आणि महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे वाढलेले प्रमाण यावर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्यंत तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना आलेल्या विदारक अनुभवातून त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे चांगलेच कान टोचले. रस्त्याची अशी अवस्था पाहून आपण या राज्याचे लोकप्रतिनिधी आहोत याची लाज वाटते, अशा अत्यंत कठोर शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पालकमंत्र्यांच्या सनसनाटी वक्तव्यानंतर स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी खडबडून जागे होत त्यांनी ही नंदुरबार शहराचे काही रस्ते बघून रस्ते तयार करताना येणाऱ्या अडथळ्यांबाबत लक्ष वेधत रस्ते बघून लाज वाटायला लागली आहे असे वक्तव्य केले आहे. पालकमंत्री गुजरात सीमेवर प्रवेश करताच आला वाईट अनुभव. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुजरात राज्यातून महाराष्ट्र सीमेत प्रवेश करत असताना त्यांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने तालुक्यात आणि ग्रामीण भागात फिरताना जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. ग्रामीण भागातील नागरिक दररोज या बिकट रस्त्यावरून कसा प्रवास करत असतील असा प्रश्न उपस्थित करत आता या रस्त्यांच्या कामासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असून दर्जेदार रस्ते बनवून दाखवणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. नंदुरबारसह नवापूर शहरात रस्त्यांची दयनीय अवस्था. सध्या नंदुरबार आणि नवापूर या प्रमुख शहरांमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे. त्यातच वाकीपाडा पुलाचे काम गेल्या 2 वर्षापासून रखडलेले असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते तर पूर्णपणे उखडले असून रुग्ण, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. प्रमुख समस्या आणि मागण्या: महामार्गावरील खड्डे. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून वाहतूक सुरक्षित करावी. वाकीपाडा पूल. गेल्या 2 वर्षापासून रखडलेल्या वाकीपाडा पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. शहरी व ग्रामीण रस्ते. नंदुरबार आणि नवापूर शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांचे डांबरीकरण व दर्जेदार पुनर्नियोजन व्हावे. गुणवत्तेची तपासणी. रस्ते कामात होणारा भ्रष्टाचार थांबवून दर्जेदार रस्त्यांची निर्मिती केली जावी. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर केलेल्या चापकांसारख्या प्रहारामुळे आता तरी रखडलेली कामे मार्गी लागतील का आणि नंदुरबार व नवापूरकरांना खड्ड्यांच्या त्रासातून मुक्ती मिळेल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या रस्त्याची प्रगती आमदारसाहेब पाहिल्यानंतर मला वाटतंय आमच्या जिल्ह्यात जर असता तर आम्ही काही त्या अधिकाऱ्याला सोडणार नसता आणि कॉन्ट्रॅक्टरला जर सोडणार नसता. मग आता हे दुरुस्त करावं लागेल. पालकमंत्री म्हणून काही दिवसापूर्वी माझ्यावर जबाबदारी आली आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा संपल्याबरोबर आपल्याला चांगले रस्ते करावे लागतील आणि आपल्याला हा विकास आपल्या या जिल्ह्याचा करावा लागेल. आदिवासी भागाचा विकास आहे. निधी भरपूर येते पण त्याचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीनं मी पालकमंत्री म्हणून डोळ्यात तेल भरून काम करेन. जे काम करते प्रामाणिक आणि पारदर्शी करेल असा विश्वास. मला काहीच माहिती नाही. तुम्ही बोलला हा नवीनच विषय आहे. आज बघितलं ते मी फार नाराज आहे. मला त्याची लाज वाटलेली आहे. मी तुम्हाला त्याचं स्पष्ट सांगितलंय. ते बघीन घेईन मी. का उकरला हा प्रश्न मी विचारित. रस्त्यांची मगाशी मी तुम्हाला सांगितली दयनीय अवस्था. खरोखर आता जो मी सुरतवरून आलो हा नागपूरचा रस्ता ज्या रस्त्याने आलो तर आमच्या विभागामध्ये म्हणजे गुजरात सोडल्याबरोबर आपल्या फारच खराब रस्ता आहे. त्यानंतर आम्ही त्या ह्याला गेलो श्रावणीला, तोही रस्ता खराब आहे. म्हणजे असे खराब रस्ते आणि आपल्याला रस्त्याची जर काही दर्जा चांगला नसेल, आपण लोकप्रतिनिधी जर तिकडं चांगल्या पद्धतीने बघणार नसू तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार नाही.
म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आता कामं आपण व्यवस्थित करू, चांगली करू, दर्जेदार करू आणि या रस्त्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे काम आपण नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर.